नमस्कार. मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख 20 घडामोडी पाहूया जलद गतीने. त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा. आज जून महिन्याच्या 18व्या तारखेला इस्रायलने इराणचे अनेक अणु ठिकाणांवर मोठे हवाई हल्ले केले. सुमारे 50 विमानांनी 40 ठिकाणांना लक्ष्य केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागले. काही हल्ले रोखले गेले, पण काही क्षेपणास्त्र शहरांमध्ये पोहोचली, ज्यामुळे नागरिक जखमी झाले असून नुकसानही मोठे झाले. इराणच्या सर्वोच्च नेत्याने अमेरिकेला लष्करी हस्तक्षेपाविरोधात इशारा दिला आहे. त्यांनी लढाई सुरू झाली आहे असे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त आत्मसमर्पण करण्याची धमकी दिली आहे. ते इस्रायलसोबत कारवाईत सामील होण्याची शक्यता नाकारताही येत नाही. अमेरिकेने मध्य पूर्वेत आपली लष्करी कुमक पाठवायला सुरुवात केली आहे, पण प्रत्यक्षात युद्धात सामील होण्याचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. या तणावामुळे तेहरान आणि इस्रायल शहरांमधून मोठ्या प्रमाणावर लोक सुरक्षित ठिकाणी जात आहेत. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतही अस्थिरता दिसून आली, ज्या काही काळासाठी उच्चांकावरही पोहोचल्या होत्या. रशिया, चीन आणि तुर्कीसारखे देश सर्वांना संयम ठेवण्याचे आवाहन करत आहेत, कारण अमेरिकेच्या थेट सहभागामुळे मोठा संघर्ष होण्याची भीती आहे. भारतीय विद्यार्थीही परत निघण्याच्या मार्गावर आहेत. यावरून आपल्याला स्पष्ट असं दिसून येतं की अमेरिकेचा आता सहभाग वाढत आहे. अमेरिकेने इस्रायलसोबत असल्याचा इशाराही दिलेला आहे. यानंतर मात्र अमेरिकेने हेही दाखवून दिलं आहे की जमीन तुमची असली तरी आकाश आमचे आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की अमेरिका आता थेटपणे युद्धात सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मित्रांनो, याचा जगभरातील सगळ्या गोष्टीवर परिणाम पडताना आपल्याला पाहायला भेटत आहे. यामुळे तेलाच्या किमतीत वाढलेली महागाई तसेच परदेशातील लोकांची धावपळ होताना आपल्याला पाहायला भेटत आहे. विद्यार्थ्यांना बोलून घेऊन प्रत्येक देश आपली सुरक्षा मजबूत करण्यावर लक्ष देत आहेत. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन न्यूजमध्ये.